नमस्कार, मी बावगे निलेश, शिवपार्वती हॉस्पिटल उदगीर, पल्मोनॉलॉजिस्ट. आज आपण पल्मोनरी फंक्शन टेस्ट ह्या टेस्टविषयी जाणून घेणार आहोत. पल्मोनरी फंक्शन टेस्ट हे तपास कोणत्या कोणत्या आजारामध्ये महत्त्वाचे आहे ते आज मी तुम्हाला सांगणार आहे. नंबर 1, पल्मोनरी फंक्शन टेस्ट हे फुफ्फुसाच्या आजाराचे निदान करण्यासाठी इम्पॉर्टंट आहे. उदाहरणार्थ अस्थमा असेल, COPD असेल किंवा ज्यांना ॲलर्जी आहे दम्याची त्यांच्यासाठी असेल, किंवा ज्यांना पहिला TB झालेला असेल आणि त्यामुळे फुफ्फुसावर परिणाम झाला असेल त्या लोकांमध्ये, ज्यांना इंटरस्टिशियल लंग डिसीज म्हणतात, ज्या लोकांमध्ये फुफ्फुसं सुकून गेलेले आहेत आणि त्यांना थोडंही चाललं तर दमा लागतो, अशा लोकांमध्ये पल्मोनरी फंक्शन टेस्ट हे आपण करू शकतो. नंबर 2, ज्या लोकांना दमा आहे किंवा फुफ्फुसाचा आजार आहे त्या लोकांमध्ये आपण ट्रीटमेंट चालू केल्यानंतर तो ट्रीटमेंटचा परिणाम आणि औषधांचा होणारा परिणाम आणि औषधे आपल्या फुफ्फुसावर किती काम करत आहे त्याचं पण निदान किंवा परिणाम जाणून घेण्यासाठी आपण पल्मोनरी फंक्शन टेस्ट करतो. तिसरं, जे लोक फॅक्टरीमध्ये काम करतात, कारखान्यामध्ये काम करतात किंवा धुळीच्या ठिकाणी काम करतात किंवा एखाद्या रासायनिक ठिकाणी काम करतात, अशा लोकांना पण फुफ्फुसाचा आजार किंवा दमा असू शकतो. त्या लोकांच्या निदानासाठी पण आपण पल्मोनरी फंक्शन टेस्ट करतो. पल्मोनरी फंक्शन टेस्ट लवकर निदान करणारं तपास आहे, जेणेकरून आपल्याला ज्या गोष्टी कॉम्प्लिकेटेड होऊ शकतात ते होणार नाहीत. आपल्या शिवपार्वती हॉस्पिटल येथे 3ऱ्या आणि 4थ्या शनिवारी 10 ते 3 या वेळेमध्ये पल्मोनरी फंक्शन टेस्ट अवेलेबल आहे. तरी गरजू व्यक्तींनी आणि ज्यांना फुफ्फुसाचा आजार आहे त्यांनी लाभ घ्यावा.